नवरा घर सोडून गेला. मग पत्नीने कोणत्या कायद्याअंतर्गत दावा करायला पाहिजे? चुकीचा दावा केल्यास वर्षानुवर्ष वेळ वाया जाऊ शकतो. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त नवरा घर सोडून गेला म्हणून प्रत्येक प्रकरणामध्ये एकच कायदा लागू होतो असं नाही. जर नवरा पत्नी किंवा मुलांचा उदरनिर्वाह करत नसेल तर पत्नी BNSCच्या कलम 144 अंतर्गत उदरनिर्वाह भत्त्यासाठी अर्ज न्यायालयामध्ये करू शकते. जर नवऱ्याने पत्नीला राहण्यासाठी घर नाकारले असेल, आर्थिकदृष्ट्या त्रास देत असेल, मानसिक छळ करत असेल किंवा तिला वैवाहिक घरातून हाकलून दिले असेल तर घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा 2005 म्हणजे DV ऍक्ट अंतर्गत रेसिडेन्शियल ऑर्डर, मॉनिटरी रिलीफ, प्रोटेक्शन ऑर्डर, कॉम्पेन्सेशन मागता येते. जर नवरा कोणतेही वाजवी कारण नसताना पत्नीला कायमचे सोडून देत असेल तर हिंदू विवाह अधिनियम कायदा लागू होतो आणि याच कायद्याच्या तरतुदीनुसार डेझर्शन हा घटस्फोटाचा आधार देखील होऊ शकतो. मात्र त्या ठिकाणी कायद्याच्या आवश्यक अटी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये कोणता कायदा लागू होईल हे घटनाक्रम, पुरावे आणि वैवाहिक परिस्थिती यावरती अवलंबून आहे. म्हणून एकच सल्ला सर्वांसाठी योग्य नसतो हे समजून घ्या. अशाच कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.